नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, नगरपरिषद एक्झाम 2023च्या तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 25 ऑक्टोबर 2023 ते 3 नोव्हेंबर 2023 दरम्यान नगरपरिषद एक्झाम 2023च्या परीक्षा होणार आहेत. परंतु अजून सविस्तर काही वेळापत्रक आलेलं नाही. कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल, कर निर्धारण, अकाउंटंट आणि अभियंता सर्व्हिसेसचे जे पेपर होणार आहेत, तर ते सविस्तर आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याचं या ठिकाणी वेळापत्रक टाकण्यातच येणार आहे. तर आपण ऑडिटिंग चे आज MCQ पाहणार आहोत मित्रांनो. नगरपरिषद भरती एक्झाम 2023मधील लेखासेवा व लेखापरीक्षण या पदासाठी जे या ठिकाणी टेक्निकलचे 40 प्रश्न असणार आहेत, त्याची आपण एक MCQ सिरीज चालू केली आहे आणि त्याच्यातील आज हा एक व्हिडिओ. तर पहिला प्रश्न पाहणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स MCQ. तर पहिला प्रश्न पाहूया. द काइंड ऑफ ऑडिट कंडक्टेड इन जनरल बिटवीन टू ॲन्युअल ऑडिट. म्हणजे कोणतं ऑडिट? द काइंड ऑफ ऑडिट कंडक्टेड जनरली बिटवीन टू ॲन्युअल ऑडिट्स. म्हणजे दोन ऑडिटच्या दरम्यान जे ऑडिट होतं त्या ऑडिटला काय म्हटलं जातं? तर त्याला इंटरिम ऑडिट म्हटलं जातं मित्रांनो. पहिला प्रश्न पुन्हा एकदा मी वाचतो तुमच्यासाठी. द काइंड ऑफ ऑडिट कंडक्टेड इन जनरली बिटवीन टू ॲन्युअल ऑडिट्स. त्याचा ॲन्सर आहे इंटरिम ऑडिट. आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मी इथं ऑप्शन दिले नाहीत कारण PDF बनवायला फार वेळ लागतो मित्रांनो. मी डायरेक्ट या ठिकाणी ॲन्सर तुम्ही एकदा रिवाईज करायचे आहेत आणि तुम्हाला नक्कीच या MCQ सिरीजचा फायदा होणार आहे. पहिलेही आपण या व्हिडिओच्या आधी 3 व्हिडिओ आपल्या बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला टाकले आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर क्लिक करून ही PDF तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला पाहू शकता. व्हेन द ऑडिटर इज, दुसरा प्रश्न आहे, व्हेन द ऑडिटर इज ॲन एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन बेईंग ऑडिटेड द ऑडिट इज क्लासिफाईड ॲज. जेव्हा ऑडिटर हा एम्प्लॉईज असतो त्या ज्याच्या ऑर्गनायझेशनचं ऑडिट असतं, तेव्हा ते ऑडिट कोणतं ऑडिट म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो, ते ऑडिट तेव्हा या ठिकाणी ते ऑडिट ओळखलं जातं इंटरनल ऑडिट. तर मित्रांनो पाहू शकता, इंटरनल ऑडिट म्हणून ओळखलं जातं. व्हेन द ऑडिटर इज ॲन एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन बेईंग ऑडिटेड द ऑडिट इज क्लासिफाईड ॲज इंटरनल ऑडिट. पुढचा प्रश्न आहे, इंटरनल चेक इज अ पार्ट ऑफ. मला असाही MCQ येईल, इंटरनल चेक इज अ पार्ट ऑफ. तर इंटरनल चेक इज अ पार्ट ऑफ इंटरनल कंट्रोल. इंटरनल चेक हा इंटरनल कंट्रोलचाच भाग आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द टर्म ऑडिट इज ऑरिजिनेटेड फ्रॉम द लॅटिन वर्ड. म्हणजे द ऑडिट ही टर्म कोठून आलेली आहे? ऑडिट कोठून म्हणजे त्याचं या ठिकाणी मूळ टर्म कोठून आले? कोणत्या लॅटिन शब्द आहे? ऑडिट या ओरिजिनेटेड फ्रॉम द लॅटिन वर्ड. तर ऑडिट हा शब्द जो आहे तो लॅटिन वर्ड ऑडायर AUDIRE ऑडायर या शब्दापासून आहे. द टर्म ऑडिट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द लॅटिन वर्ड ऑडायर. पुढचा 5वा प्रश्न आहे, ऑडिट पेपर्स आर द प्रॉपर्टी ऑफ. ऑडिट पेपर्स आर प्रॉपर्टी ऑफ. ऑडिट पेपर कोणाची प्रॉपर्टी असतात? तर ऑडिटरची. ऑडिट पेपर्स आर द प्रॉपर्टी ऑफ ऑडिटर. 6वा प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. 6वा प्रश्न या ठिकाणी, व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट. व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट. हा प्रश्न मित्रांनो मी पाहिलेला आहे. जे काही TCSचे प्रश्न TCSने परीक्षा घेतलेल्या आहेत बाहेर राज्यातील अकाउंटंटसाठी, त्यात ह्या प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे. व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट इज बेस्ड ऑन कन्सेप्ट गोईंग कन्सर्न. व्हॅल्युएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट गोईंग कन्सर्न. 7वा प्रश्न आहे, ड्यू टू लॅक ऑफ एव्हिडन्स ऑफ ऑडिटर इश्यूज. म्हणजे याचं उत्तर आहे क्वालिफाईड ओपिनियन. ड्यू टू लॅक ऑफ एव्हिडन्स ऑडिटर इश्यूज. तर जेव्हा लॅक ऑफ एव्हिडन्स ऑडिटरकडे असतात तेव्हा ऑडिटर क्वालिफाईड ओपिनियन देतो. पुढचा प्रश्न आहे 8वा, सेक्शन 140 ऑफ द कंपनीज ॲक्ट डील्स विथ. 140 सेक्शन कंपनीज ॲक्ट 2013 डील्स कशासोबत आहे? रिमूव्हल ऑफ ऑडिटर. तर सेक्शन 140 कंपनीज ॲक्ट 2013 डील्स विथ. तर सेक्शन 140 अंतर्गत कंपनीज ॲक्ट 2013 नुसार रिमूव्हल ऑफ ॲन ऑडिटर हे आहे. पुढचा प्रश्न आहे 9वा, डॅश ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 लेज डाऊन प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द इलिजिबिलिटी ऑफ अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर.
तर अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर कंपनीज ॲक्ट 2013नुसार कोणत्या सेक्शननुसार अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर या ठिकाणी कंपनीची होत असते, तर सेक्शन 141नुसार कंपनी ह्या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर करीत असते. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, बॅलन्स शीट ऑडिट इज अल्सो नो ॲज, म्हणजे बॅलन्स शीट ऑडिटला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर बॅलन्स शीट ऑडिट इज अल्सो नो ॲज फायनान्शियल ऑडिट. बॅलन्स शीट आहे त्या ऑडिटला फायनान्शियल ऑडिट म्हणूनही ओळखलं जातं. बॅलन्स शीट ऑडिट इज अल्सो नो ॲज फायनान्शियल ऑडिट. तर मित्रांनो, हे प्रश्न आपण पाहू शकता. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स MCQ नगर परिषद एक्झाम 2023साठी आपण महत्त्वाचे MCQ घेतले आहेत. तुम्हाला ह्याची PDF पाहिजे असेल तर बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तसेच तुम्हाला या ठिकाणी पहिले आपले 2-3 व्हिडिओ आपण या बालाजी के टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण व लेखासेवा टेक्निकलचे हे 40 प्रश्न येणार आहेत. ते MCQ आपण या ठिकाणी 40 प्रश्नांचे MCQ जे येणार आहेत त्याच्या संदर्भात आपण प्रॅक्टिससाठी जे एक्सपेक्टेड प्रश्न कोणते येऊ शकत आहेत ते एक्सपेक्टेड प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त हा विद्यार्थ्यांपर्यंत नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण व लेखासेवा या पदासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.